अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि ॲक्च्युअली सुरुवात करते। म्हणजे आपणास माहिती असेल की लवकरच दिवाळी येणार आहे। जेमतेम 8 दिवस राहिले आहेत की जे दिवाळीचे सण आहेत, म्हणजे एकादशीपासून आपल्या दिवाळीच्या प्रत्येक सणांना सुरुवात होऊन जात असते आणि म्हणजेच पहिलेच वसुबारस असेल, धनतेरस असेल, अशा एक एक सणांना सुरुवात होऊन होऊन आपलं लक्ष्मीपूजन जे आहे ते 1 नोव्हेंबरला आलेलं आहे। आता आपणास माहिती आहे 1 नोव्हेंबरला आपण सर्वजण प्रत्येक असं कुठले कुटुंब नसेल की ज्यांच्या घरामध्ये माता लक्ष्मीची पूजा अर्चा होणार नाही। त्या दिवशी माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी म्हणजे स्थानापन्न व्हावं, तिने भरभरून आपला आशीर्वाद द्यावा। माता लक्ष्मीच्या अष्टलक्ष्मीचं जे काही रूप आहे त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्यावरती आपल्या कुटुंबावरती राहावा असं प्रत्येकाला वाटत असतं आणि भरभरून आपल्या घरामध्ये जी काही आर्थिक प्रगती आहे, भरभराट आहे ती व्हावी असं प्रत्येकाला वाटत असतं आणि त्यासाठी प्रत्येक जण 1 नोव्हेंबरला माता लक्ष्मीची मनापासून श्रद्धेने आणि यथाशक्ती पूजा अर्चा मांडणी करून आरती नैवेद्य सगळ्या गोष्टी करत असतात। पण मी एक सांगू इच्छिते, फक्त 1 नोव्हेंबरलाच माता लक्ष्मीची आपल्याला पूजा अर्चा करायची असते का? आणि एका दिवसातच माता लक्ष्मी प्रसन्न होऊन ती आपल्या म्हणजे घरामध्ये येईल का किंवा आपल्यावरती प्रसन्न होईल का? आणि आपल्याला माहिती असेलच की ज्यांच्या घरामध्ये म्हणजे काही घरामध्ये अशी गोष्टी असतात की जिथे माता लक्ष्मी असेल तिथे माता लक्ष्मीची मोठी बहीण जी आहे ती अलक्ष्मी सुद्धा तिच्या मागोमाग येत असते। त्यामुळेच आपल्याला ज्यांना कोणाला असं वाटतं की नक्कीच या येत्या दीपावलीमध्ये आमच्या पण घरावरती, आमच्या कुटुंबावरती आणि आमच्यावरती माता लक्ष्मीचा वरदहस्त हा कायमस्वरूपी राहावा, येणारं जे नवीन वर्ष आहे ते आर्थिक भरभराटीचं असावं, सगळ्या सुख सुविधा आयु आरोग्य धनधान्याने घर भरलेलं असावं, आर्थिक भरभराट व्हावी, कामामध्ये जिथे जॉब करता किंवा उद्योगधंदा आहे, बुटीक आहे, जे काही असेल त्याच्यामध्ये भरभरून यश मिळावं असं प्रत्येकाला जर वाटत असेल तर मी नक्की सांगू इच्छिते की आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आधी आपल्या घरातली अलक्ष्मी घराच्या बाहेर काढायची असते आणि त्याच वेळेस आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही प्रवेश करत असते। आता आपल्या घरामध्ये जी काही अलक्ष्मी आहे ती घराबाहेर काढायची कशी, तर त्याबद्दल आजचा व्हिडिओ असणार आहे। आणि हो, आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण माहिती मी तुम्हाला शेअर करणार आहे। थोडा लवकरच मी व्हिडिओ करते आहे कारण की तुम्हाला सुद्धा घरातून अलक्ष्मी बाहेर काढण्यासाठी आपल्याला दिंडोरी स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे काही सेवा अर्चा करायच्या आहेत। येत्या 24 ऑक्टोबर कालाष्टमी पासून ते 1 नोव्हेंबर आपल्याला अमावास्यापर्यंत दीपावली ज्या दिवशी लक्ष्मीपूजन आहे त्या दिवसापर्यंत आपल्याला घरातून अलक्ष्मी बाहेर काढण्यासाठी आणि माता लक्ष्मीने घरात प्रवेश करण्यासाठी, अष्टलक्ष्मीने घरामध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत। आता मी सांगू इच्छिते की जे काही कोणी जुने सेवेकरी आहेत त्यांना माहिती असेल की आपल्या दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रामध्ये प्रत्येक वर्षी दिवाळीला दीपावली संच हा भेटत असतो। जिथे कुठे तुमच्या जवळपास दिंडोरी स्वामी समर्थ केंद्र आहे तिथे हे बॉक्स आलेले आहेत। दीपावली संच अतिशय महत्त्वपूर्ण आहेत घरातून अलक्ष्मी बाहेर काढण्यासाठी आणि घरामध्ये माता लक्ष्मीच्या अष्टलक्ष्मी रूपांचा किंवा जे कोणी म्हणजे माता लक्ष्मी जे काही सेवा करणार आहोत त्याचं वरदहस्त आपल्यावरती या सेवेने भरभरून राहणार आहे। येणारं वर्ष हे आर्थिक प्रगतीचं आणि भरभराटीचं असणार आहे आणि 100% मी तुम्हाला शाश्वत देते की या दीपावली संचाची जो कोणी येत्या कालाष्टमी म्हणजे 24 ऑक्टोबर पासून ते 1 नोव्हेंबर पर्यंत मनोभावे श्रद्धेने जो कोणी ह्या जे काही याच्यामध्ये दिलेलं आहे साहित्य त्याची सेवा करेल, घरातून अलक्ष्मी बाहेर काढून माता लक्ष्मीची जो कोणी सेवा करेल त्याला येणारं वर्ष हे आर्थिक भरभराटीचंच असणार आहे। आम्ही स्वतः अनुभव घेतलेला आहे। आता गेल्या कितीतरी वर्षांपासून दीपावली संच याची वर्षातून एकदा आम्ही सेवा करतो असे भरपूर सेवेकरी सेवा करतात। मी एकच सांगू इच्छिते, एकदा मला अनुभव आलेला आहे की चुकून मला मासिक धर्म असल्यामुळे दीपावली संचाची सेवा करायला नाही जमली। त्याच्यामुळे काय म्हणजे अनुभवाला येणारं नवीन वर्ष कसं गेलं ते आम्हालाच माहिती आहे। त्याच्यामुळे सांगते की प्रत्येक वर्षी वर्षभरामध्ये आपण भरपूर सेवा करतो माता लक्ष्मीच्या किंवा आर्थिक प्रगतीसाठी, डोक्यावरचं कर्ज निवारण्यासाठी भरपूर सेवा अर्चा करत असतो। पण मी एक सांगते की दीपावली संच ही अशी सेवा आहे जी अति उच्च कोटीची सेवा आहे, जी वर्षातून एकदाच करायची असते आपल्याला, पण खूप महत्त्वपूर्ण आहे। घरातून जी काही अलक्ष्मी आहे, जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती आधी घराच्या बाहेर काढून फेकायची असते आपल्याला कालाष्टमी पासून आणि येत्या 1 नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन ज्या दिवशी आहे त्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीला आवाहन करून आपल्याला घरामध्ये तिला बोलवायचं असतं, तिची पूजा अर्चा त्या दिवशी करायची असते। अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने आपल्याला ह्याच्यामध्ये सर्व साहित्य आणि माहिती दिलेली आहे। त्यामुळेच मी सांगेल की जिथे कुठे तुम्हाला दिंडोरी स्वामी समर्थ केंद्र असेल तिथून तुम्ही हा बॉक्स मागवून घ्या। अतिशय तुम्हाला सांगेल 100 रुपये याची म्हणजे 101 रुपये
याची काहीतरी किंमत आहे बॉक्सची। आणि हा तुम्हाला म्हणजे याच्यामध्ये सर्व साहित्य दिलेलं आहे ते मी तुम्हाला सांगतेच आता थोडक्यामध्ये। आणि याच्यामध्ये असा हा कागद पण मिळतो माहितीचा, याच्यामध्ये सर्व माहिती कशी सेवा करायची आहे 24 ऑक्टोबर कालाष्टमीपासून ते आपल्याला 1 नोव्हेंबर पर्यंत सर्व सांगितलेलं आहे। कुठल्या कुठल्या छोट्या छोट्या गोष्टी करायच्या आहेत आपल्याला ते सर्व साहित्य सांगितलेलं आहे। आता तुम्ही हा बॉक्स अजून मागवला नसेल तर मी त्याच्यासाठीच तुम्हाला सांगते की आता 24 ऑक्टोबर अजून वेळ आहे, त्याच्यामुळे जिथे कुठे तुम्हाला भेटेल किंवा दिंडोरी स्वामी समर्थ केंद्र जिथे नाशिक आहे, गुरुपीठ आहे, तिथून मागवता आला तिथून मागून घ्या, अजून वेळ आहे। पण खरं सांगते ही सेवा चुकवू नका। मासिक धर्म वगैरे असेल त्या पिरियडमध्ये तुम्हाला 24 ऑक्टोबर मध्ये तर नक्कीच घरातल्या इतर मंडळी करून घ्या तुम्ही त्या दिवशी। 24 ऑक्टोबर ही तारीख विसरू नका। या दिवशीपासून ते तुम्हाला 1 नोव्हेंबर पर्यंत ही सेवा करायची आहे, म्हणजे आहेच करायची। आता आणि ही जी सेवा आहे ती घरातल्या कुलस्त्रीने करायची असते। घरातली जी कोणी कुलस्त्री आहे तिने माता लक्ष्मीचं आवाहन करायचं असतं। घरातली नकारात्मक ऊर्जा अलक्ष्मी घराच्या बाहेर काढायची असते आणि माता लक्ष्मीला घरामध्ये आवाहन करून तिची पूजा अर्चा ही घरातल्या लक्ष्मीने म्हणजेच घरातल्या कुलस्त्रीने करायची असते। त्याच्यामुळे सांगते की जर तुम्हाला स्त्रियांना मासिक धर्म असेल घरातल्या इतर मुलींकडून इतर व्यक्तींकडून करून घ्या पर्याय म्हणून। आणि अजून एक सांगते तुम्हाला, आता म्हणताल की आम्ही विधवा आहेत ताई आम्ही करू का, तर हो तुम्ही करू शकता। याला काहीच विधवा आहे असं काही समजू नका। विधवा असाल, प्रेग्नेंट असाल, कितवा पण महिना असेल तर तरी सुद्धा तुम्ही या दीपावली सणाची सेवा करू शकता। इथे मी तुम्हाला क्लिअर करते गोष्ट। पण घरातल्या कुलस्त्रीने नक्कीच या घरातल्या स्त्रियांनी जर तुमच्या घरामध्ये समजा आई असेल, आई नसेल, घरामध्ये बहीण आहे किंवा कोणी असेल अजून तर त्यांच्याकडून तुम्ही ही सेवा करून घेऊ शकता, चालेल, काही हरकत नाही। आता सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, सर्वप्रथम याच्यामध्ये साहित्य काय दिलं आहे ते मी तुम्हाला सांगते। पण मी खरं सांगते अजून तुम्हाला विनंती करते नक्कीच ही सेवा करा। आर्थिक प्रगतीची आणि माता लक्ष्मीची आपल्याला 8 रूपांचं अष्टलक्ष्मींचं आपल्यावरती वरदहस्त राहावं, कृपा आशीर्वाद राहावा, आर्थिक भरभराट व्हावी, येणारं नवीन वर्ष 2025 हे सुख समृद्धीने भरलेलं असावं, निरोगी असावं, यासाठी ही अतिउच्च कोटीची केंद्राप्रमाणे सेवा नक्की करायला विसरू नका। ज्यांनी कोणी केली आहे त्यांना तुम्ही अनुभव नक्की विचारा। ही सेवा केल्यानंतर येणारं नवीन वर्ष कसं भरभराटीचं जातं, आर्थिक प्रगतीचे मार्ग कसे खुले होतात, मी तुम्हाला त्यांच्या तोंडून तुम्ही ऐका। मला पण माहिती आहे, मला सुद्धा अनुभव आलेला आहे म्हणून तुमच्यासोबत शेअर करते आहे। तर आता मी तुम्हाला सांगू इच्छिते की याच्यामध्ये सेवा दिलेली आहे ती 24 ऑक्टोबर ते आपल्याला 1 नोव्हेंबर दीपावली ज्या दिवशी लक्ष्मीपूजन आहे त्या दिवसापर्यंत आपल्याला सेवा करायची असते। आता याच्यामध्ये साहित्य काय दिले आहे ते मी तुम्हाला दाखवते। यामध्ये साहित्यामध्ये तुम्हाला सुगंधी उटणे दिलेले आहे, त्यामुळे तुम्हाला बाजारातून, आता याच्यामध्ये असं नाहीये की तुम्ही बाजारातून घेऊ नका, ज्यांच्या कोणाकडे हा बॉक्स नसेल ते बाजारातून घेऊ शकता। पण या बॉक्समध्ये ऑलरेडी तुम्हाला सुगंधी उटणे आयुर्वेदिक प्रमाणे दिलेलं आहे याच्यामध्ये, जे तुम्हाला दीपावलीमध्ये तुम्हाला हे यूज करायला बरं पडेल। त्यानंतर त्याच्यामध्ये पंचगव्य दिलेलं आहे, जे तुम्हाला पंचगव्य ज्यांच्या मनामध्ये नकारात्मक ऊर्जा आहे, निगेटिव्ह विचार सारखे येतात, आत्महत्येचे विचार येतात, नैराश्य आलेलं आहे, खूप निगेटिव्ह वाटत आहे, काहीच करावंसं वाटत नाही, त्या लोकांनी मी खरंच सांगते सकाळी आंघोळ करताना पंचगव्य लावून, त्यानंतर साबण लावायचं नाही, फक्त पंचगव्य लावून तुम्ही आंघोळ करा, बघा किती प्रसन्न वाटतं, किती पॉझिटिव्ह वाटतं। आणि हे पंचगव्य तुम्हाला येत्या 24 ऑक्टोबर पासून रोज लावायचं आहे, जेणेकरून आपल्या सर्वप्रथम आपलं शरीर आहे ते आपल्याला शुद्ध करायचं आहे। घराचं तर शुद्धीकरण करायचंच आहे आपल्या या सेवांमुळे, पण आधी शरीराचं शुद्धीकरण करायचं आहे, जे या पंचगव्यामुळे होणार आहे, जे तुम्हाला 24 ऑक्टोबर पासून कालाष्टमीपासून लावायला सुरुवात करायची आहे। रोज आंघोळ करताना घराच्या प्रत्येकाने लावलं तरी अतिशय उत्तम असणार आहे। तर हे एक पंचगव्य याच्यामध्ये मिळतं। त्यानंतर गुलाब जल ची बॉटल याच्यामध्ये भेटते। त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला कमळगट्ट्याचे मणी भेटणार आहेत तुम्हाला। आणि मी अजून सांगू इच्छिते की कमळगट्ट्याचे प्रत्येकाची मी तुम्हाला सेवा सांगणार आहेच कशी करायची, पण याच्यामध्ये कमळगट्ट्याचे मणी मिळतात। त्याबरोबरच याच्यामध्ये जी गुरुपीठावरती यज्ञ विभूती असते, यज्ञामध्ये जी काही सेवा केलेली असते त्याची विभूती आहे, ही विभूती अतिशय पवित्र आहे जी तुम्हाला याच्यामध्ये भेटते। त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये दशांग धूप जे आहे आयुर्वेदिक केंद्राप्रमाणे ते याच्यामध्ये भेटतं पूर्ण तुम्हाला। आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला कालाष्टमीपासून ते तुम्हाला रोज स्वामींच्या फोटोला तुम्हाला अत्तर लावायचं, हिना अत्तर, जे स्वामींना खूप जास्त प्रिय आहे, हे हिना अत्तर सुद्धा याच्यामध्ये दिलेलं आहे। त्यानंतर याच्यामध्ये गोमूत्र, जे तुम्हाला येणाऱ्या कालाष्टमीपासून ते तुम्हाला दीपावली पूर्ण संपेपर्यंत घरामध्ये रोज शिंपडायचं आहे, जेणे शुद्धीकरण होतं। हे गोमूत्राची बॉटल सुद्धा याच्यामध्ये भेटते। आणि त्यानंतर याच्यामध्ये भेटतं ते साहित्य म्हणजे पिवळी मोहरी, अतिशय उपयुक्त ह्या सगळ्या गोष्टी आहेत। आणि याचे तुम्हाला मी बारीक टप्प्याटप्प्याने तुम्हाला मी सेवा सांगणारच आहे की कशा करायच्या आहेत। अशा प्रकारे एवढं साहित्य याच्यामध्ये भेटतं। आणि कमळगट्ट्याची जी मणी आहे ते 16 कमळगट्ट्याचे मणी आहेत। अशा प्रकारे सर्व साहित्य मी तुम्हाला दाखवलेलं आहे।
आता याच्यामध्ये तुम्हाला सेवा कशी करायची, सुरुवात कशी करते तुम्हाला सांगते. बॉक्स घरी आणला. 24 ऑक्टोबरच्या घरी बॉक्स घरी आला पाहिजे हे मी तुम्हाला आधी सांगते. 24 ऑक्टोबरला घरी बॉक्स आधी आला म्हणजे 23 ऑक्टोबरपर्यंत बॉक्स आणून घ्यायचा घरामध्ये. त्यानंतर तिथे दिलेलं आहे बघा, स्वतः याच्यामध्ये दिलेलं आहे ते सांगते मी तुम्हाला. आर्थिक उन्नतीसाठी दीपावलीच्या काळामध्ये करावयाची सेवा आणि पाळावयाची आचारसंहिता, जे याच्यामध्ये सर्व काही दिलेलं आहे. तर आता सांगू इच्छिते की याच्यामध्ये दीपावलीच्या काळामध्ये आपल्याला लक्ष्मी मातेच्या सेवेचा अतिउच्च काळ हा मानला गेलेला आहे. त्यामुळेच आपला परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितल्याप्रमाणे ज्या काही म्हणजे जे काही सेवा आहे त्या सेवा दीपावलीच्या संचाच्या त्या मनोभावे श्रद्धेने करा, विश्वास ठेवून करा. आर्थिक उन्नती ही होणार म्हणजे होणारच. तर आता तुम्हाला काय करायचं आहे सांगते मी तुम्हाला. तर अमावस्या ज्या दिवशी म्हणजे आता आपण जे काही कालाष्टमी आहे 24 ऑक्टोबरला कालाष्टमी चालू होते, त्या दिवशी सकाळी सकाळी तुम्हाला सांगितलं पंचगव्याने स्नान करायचं आहे. प्रत्येकाने घरात कुलस्त्रीने तर करायचं आहे, घरात सगळ्यांनी पंचगव्य लावून आंघोळ करायची आहे. पंचगव्यांनी आंघोळ करून तुम्हाला दिनांक 24 ऑक्टोबरला कालाष्टमी ज्या दिवशी असते त्या दिवशी आपल्याला माहिती आहे की आई भगवतीचा दिवस असतो त्या दिवशी कालाष्टमी म्हणजे, आणि त्या दिवशी आपण आई भगवतीच्या टाकावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे. श्री सुक्तमचा म्हणून किंवा 99 मंत्राचा तुम्हाला मंत्र म्हणून अभिषेक करायचा आहे तामनामध्ये घेऊन. ते केल्यावर तुम्हाला घरातली जी कोणी कुलस्त्री आहे तिने 24 ऑक्टोबर पासून ते 1 नोव्हेंबर पर्यंत ज्यावेळेस ही सेवा करणार आहेत या सेवा, त्यावेळेस तुम्हाला म्हणजे स्वतः साडी परिधान करायची आहे. हातामध्ये हिरव्या बांगड्या असेल, काचेच्या बांगड्या, कपाळाला कुंकू, हळद कुंकू, गळ्यामध्ये मंगळसूत्र, कानामध्ये कानातले, पायात पैंजण, सगळे सर्व अलंकार परिधान करूनच तुम्हाला ह्या सेवा करायच्या आहेत. मी आधीच क्लिअर करते, घरातल्या कुलस्त्रीने कुठलेही नाईट पॅन्ट असेल किंवा गाऊनवर असेल किंवा पंजाबी ड्रेस घालू का नाही, व्यवस्थित आपल्या शास्त्रोक्त पद्धतीने साडी परिधान करून सगळं अलंकार परिधान करून डोक्यावर पदर घेऊन या सगळ्या सेवा तुम्हाला करायच्या आहे. कारण की घरातल्या कुलस्त्रीनेच माता लक्ष्मीला आवाहन करायचं आहे. आता दिनांक 24 ऑक्टोबरला 2024 रोजी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अभिषेक करायचा देवीच्या टाकावर. ते झाल्यावर तुम्हाला कुंकुम अर्चन करायचं आहे देवीच्या टाकावरती. तर तुम्ही रोज म्हणजे अष्टमीपासून कालाष्टमीपासून ते तुम्हाला अमावस्येच्या दरम्यान रोज तुम्हाला देवीच्या टाकावरती तुम्हाला श्री सुक्तमचा अभिषेक करायचा आहे. एक वेळेस श्री सुक्त म्हणून अभिषेक करा, 16 वेळेस म्हणून तुम्हाला वेळ असेल म्हणायला तुम्ही 16 वेळेस अभिषेक करू शकता. पाण्याचा अभिषेक करायचा आहे आणि रोज करायचा आहे. कालाष्टमीपासून ते अमावस्येपर्यंत रोज देवीच्या टाकावर तुम्हाला अभिषेक करायचा आहे. शुद्ध पिण्याच्या पाण्याने करा. तुम्ही ते पाणी तीर्थ म्हणून पण घेऊ शकता घरातले सगळेजण. तर तुम्ही पिण्याच्या पाण्याने एक वेळेस श्री सुक्तम, तुम्हाला माहिती आहे श्री सुक्तमचा नित्यसेवेच्या पोथीमध्ये दिलेलं आहे. एक वेळेस म्हणा किंवा 16 वेळेस म्हणा, पण आणि एक वेळेस म्हणून झालं हात जोडून फलश्रुती म्हणायची. 16 वेळेस म्हणणार असाल तर 16व्या वेळेस तुम्हाला हात जोडून फलश्रुती म्हणायची आहे. ते झाल्यावर अभिषेक झाल्यावर पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं आणि टाकाला अत्तर लावायचं आहे आणि ते तुम्हाला देवघरामध्ये ठेवायचं आहे. त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये स्वामी समर्थ महाराजांची जी काही मूर्ती आहे त्या मूर्तीवर सुद्धा तुम्हाला कालाष्टमीपासून ते अमावस्येपर्यंत श्री सुक्तम आणि पुरुष सुक्तमचा अभिषेक रोज करायचा आहे आणि स्वच्छ पुसून अत्तर लावायचं आहे. जे हिना अत्तर आपल्याला दिलेला आहे त्यासाठीच दिलेला आहे. कुलदेवीच्या टाकावरती आणि स्वामी समर्थांच्या मूर्तीला तुम्हाला हे लावायचं आहे. आता तुम्ही म्हणताल आमच्याकडे फोटो आहे, ही मूर्ती नाही आहे. तर फोटो असेल तर काय करायचं, फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा, समोर ठेवायचा, श्री सुक्तम पुरुष सुक्तमचा पठण करायचं आणि पठण करून झालं की तुम्ही जो काही स्वच्छ पुसून घ्यायचा ओल्या कपड्याने तो फोटो आणि त्याला तुम्हाला हिना अत्तर हे लावायचं आहे जे याच्यात दिलेलं आहे. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ह्या गोष्टी करायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला ज्या दिवशी कालाष्टमी आहे त्या दिवशी तुम्हाला घरातल्या कुलस्त्रीने साडी परिधान करून अलंकार परिधान करून डोक्यावर पदर घेऊन देवघरासमोर बसायचं आहे. पाठ चौरंग घ्यायचा, लाल वस्त्र अंथरायचं, त्याच्यावर ताम्हण घ्यायचं. ताम्हणामध्ये तुम्हाला कुलदेवीचं टाक मूर्ती जे काही असेल ते घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला 5 बोटांनी 108 वेळा 99 मंत्राचा तुम्हाला पठण करून कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन सांगितलं ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे असं 108 वेळेस म्हणून तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. श्री सुक्तम सुद्धा तुम्ही 1 वेळेस पठण करून जर कुंकुमार्चन केलं किंवा 16 वेळेस केलं तर अतिशय उत्तम. आणि का करायचं आहे 24 तारखेलाच कालाष्टमीला, कारण की त्या दिवसापासून हळदीचंच कुंकू वापरायचं आहे आणि हे जे कुंकुमार्चन केलेलं कुंकू आहे ते घरातल्या कुलस्त्रीने घरातल्या मंडळींनीच लावायचं आहे. बाहेरच्या येणाऱ्या व्यक्तीला महिलांना कोणालाही लावायचं नाही. त्यामुळे सांगते की कालाष्टमीला अभिषेक करायचा, कुंकुमार्चन करायचं 5 बोटांनी आणि ते कुंकू एका वेगळ्या डब्यात काढून घ्यायचं आणि घरातल्या व्यक्तींनी ते रोज लावायचं आहे. कालाष्टमी ते तुम्ही अमावस्येपर्यंत, दीपावली अमावस्येपर्यंत लावू शकता किंवा नंतर सुद्धा रोज लावू शकता. तर तुम्हाला त्यासाठी सांगते की रोज लावायचं आहे. त्यानंतर तुम्हाला रोज प्रवेशद्वाराजवळ तुमचं जे काही प्रवेशद्वार आहे घराचं
बंगला असेल, घर असेल, काही असेल, फ्लॅट असेल, प्रवेशद्वार असेल, त्या प्रवेशद्वारावर तुम्हाला रोज कालाष्टमी पासून ते दीपावलीपर्यंत तुम्हाला रोज गायत्री पद्म आणि लक्ष्मी पद्माची रांगोळी काढायची आहे। तुम्हाला साचे तुम्हाला भेटून जातील, तुम्हाला धार्मिक दुकानामध्ये ते साचे आणायचे छोटे छोटे, आणि रोज तुम्हाला कालाष्टमी पासून ते अमावस्येपर्यंत तुम्हाला रोज गायत्री पद्माची रांगोळी, लक्ष्मी पद्माची रांगोळी प्रवेशद्वारावर काढायची आहे। आणि सोबतच दोन्ही बाजूला तुम्हाला गायीची पावलं देखील काढायची आहेत आणि लक्ष्मीची पावलं देखील काढायची आहेत। ह्याला सगळ्याला एक महत्व आहे आणि काहीतरी अर्थ आहे, म्हणून तुम्हाला सांगते की या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत। आणि ह्या परत सांगते, गायत्री पद्म, लक्ष्मी पद्म आणि दोन्ही बाजूला तुम्हाला गायींची पावलं काढायची आहेत। आणि त्याचबरोबर तुम्हाला लक्ष्मी पद्म वेगळं आणि लक्ष्मीची पावले वेगळी, बरं का। आणि त्यानंतर त्याच्यात तुम्हाला हळद, कुंकू, फुलं, धूप, दीप दाखवून त्याची पूजा अर्चा करायची आहे प्रवेशद्वारावर। त्यानंतर तुम्हाला सायंकाळी रोज कालाष्टमीपासून ते दीपावलीपर्यंत रोज तुळशी पूजेनंतर आधी तुळशीची पूजा करायची, हळद, कुंकू आणि अगरबत्ती लावून घ्यायची, दिवा लावायचा। तुळशीच्या पूजेनंतर तुम्हाला घरात देवासमोर रोज कालाष्टमीपासून ते अमावस्येपर्यंत गायीचे शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे। आणि ही जी दशांग धूप दिली आहे, दशांश धूप, ही धूप तुम्हाला लावायची आहे, जी केंद्रातून आलेली आहे, गुरुपीठातून आलेली आहे, ती तुम्हाला लावायची आहे। ती लावूनच तुम्हाला संध्याकाळच्या ज्या काही सेवा आहेत अलक्ष्मी बाहेर काढण्याच्या, अलक्ष्मी घरामध्ये बाहेर काढण्यासाठी आपल्याला संध्याकाळी सेवा करावी लागते। नकारात्मक ऊर्जा असेल, वाईट शक्ती असेल किंवा अलक्ष्मी असेल, ती घरातून बाहेर काढण्यासाठी संध्याकाळी तुळशीची आधी पूजा करायची, दिवा लावायचं, धूप लावायचं। त्यानंतर आपला देव घरासमोर येऊन तुम्हाला गायीच्या शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे, दशांश धूप लावायची आहे। आणि त्या दिवशी म्हणजे कालाष्टमीपासून रोज लावत असाल तुम्ही टेप, टीव्ही किंवा रेडिओ, गाणे लावत असाल, पण त्या दिवशी म्हणजे कालाष्टमीपासून ते अमावस्येपर्यंत घरातून अलक्ष्मी बाहेर काढण्याची जी काही सेवा आहे ती करत असताना घरामध्ये संध्याकाळी टेप, टीव्ही जे काही आहे ते बंद ठेवायचं आहे। अतिशय शास्त्रोक्त म्हणजे सगळं शांतता घरामध्ये असायला हवी। आणि त्यानंतर ह्या सेवा करायच्या आहेत। त्यानंतर अष्टमी ते अमावास्या रोज सकाळ संध्याकाळ घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे। यामध्ये गोमूत्र त्यासाठीच दिलेलं आहे, हे गोमूत्र शिंपडायचं सगळीकडे। जोपर्यंत अलक्ष्मीचा नाश होत नाही तोपर्यंत घरात लक्ष्मी प्रवेश करू शकत नाही। यासाठी सायंकाळी घरात गोमूत्र शिंपडून अष्टमीला परमपूज्य गुरुमाऊलींनी श्री गुरुपीठावर केलेल्या अनेक यज्ञाची विभूती मी तुम्हाला दाखवली, ही अनेक यज्ञांची विभूती आहे, साधी सुधी नाही। ती विभूती घ्यायची आणि तुम्हाला किंवा नसेल भेटली तर तुम्ही केंद्रातली जी विभूती आहे यज्ञाची ती पण घेऊ शकता। ज्यांना बॉक्स नाही भेटला त्यांना सांगते आहे, तर तुम्ही केंद्रातली यज्ञाची विभूती आणा। त्याच्यामध्ये पिवळ्या मोहऱ्या ज्या आहेत, पिवळी मोहरी, ही पिवळी मोहरी आहे। ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला काय करायचं आहे, देवघरासमोर सांगितलं शुद्ध गाई तुपात दिवा लावला, दशांश धूप लावली, आसन घ्यायचं, आसनावरती बसायचं, याच्यामध्ये थोडीशी मोहरी आणि थोडीशी याच्यातली विभूती उजव्या हातावर ठेवायची। उजव्या हातावरती घेऊन तुम्हाला त्याच्यावरती मिसळून एकत्र मिक्स करायचं, हातामध्ये घ्यायचं उजव्या हाताने। त्याच्यावर तुम्हाला वल्गा सुक्त 11 वेळेस, नित्यसेवेच्या पोथीत दिलेलं आहे, वल्गा सुक्तम 11 वेळेस, कालभैरवाष्टक 11 वेळेस आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची जी श्री स्वामी समर्थ मंत्र आहे त्याची एक माळ तुम्हाला जप करायचा आहे। आणि त्या विभूती आणि त्या पिवळ्या मोहरीवरती 11 वेळेस वल्गा सुक्तम, 11 वेळेस कालभैरवाष्टक स्तोत्रम आणि 1 वेळेस स्वामी समर्थांची माळ करायची आहे। आणि ही जी केलेली सेवा आहे विभूती आणि पिवळ्या मोहरीवरती तुम्हाला घरातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जेवढ्या रूम नाही रात्रभर घरामध्ये राहू द्यायची, आपण झाडून घ्यायचं नाही, सकाळी झाडायचं डायरेक्ट दुसऱ्या दिवशी। त्यानंतर तुम्हाला काय करायचं, तर तुम्ही म्हणता की ताई कमळगट्ट्याची मणी पण दिलेला आहे त्याच्यामध्ये, तर या मण्यांचं करायचं काय आहे, तर याच्यामध्ये 16 कमळगट्ट्यांची मणी दिलेले आहेत, हे पूर्ण 16 मणी आहेत। तर रोज संध्याकाळी आधी काय करायचं, जी सेवा केली आपण वल्गा सुक्तम कालभैरवाष्टकमची, तर त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यामुळे घरातील नकारात्मकता घराच्या बाहेर निघून जाते आणि घरातली अलक्ष्मी जी काही आहे ती सुद्धा घराच्या बाहेर निघून जाण्यासाठी मदत होते। आणि ही सेवा आपल्याला कालाष्टमी पासून ते आपल्याला 31 ऑक्टोबर पर्यंत करायची आहे। आणि 1 नोव्हेंबरला ती थोडी वेगळी आहे सेवा, ती मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेन। आता कमळगट्ट्याची मणी म्हणजे तुम्हाला आता ही जी सेवा झाली विभूती आणि पिवळ्या मोहरीची, त्यानंतर तुम्हाला या पिशवीतले 2 कमळगट्ट्याचे मणी बाहेर काढायचे, 2 मणी हातामध्ये घ्यायचे, 2 मणी हातामध्ये घ्यायचे आणि त्याच्यावर तुम्हाला 16 वेळेस षोडशी मंत्र, हे नित्यसेवेच्या पोथीमध्ये दिलेलं आहे मंत्र विभागामध्ये, 16 वेळेस षोडशी मंत्र, 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्र, 1 माळ कमलात्मक मंत्र म्हणून तुम्हाला म्हणजे नित्यसेवेच्या पोथीत कमलात्मक मंत्र दिलेला आहे। तर तुम्हाला 2 कमळगट्ट्याची मणी हातात घेऊन त्यावरती 16 वेळेस षोडशी मंत्र, 1 माळ स्वामी समर्थ मंत्र आणि 1 माळ कमलात्मक मंत्र
ही सेवा करून तुम्हाला एक प्लास्टिकचा डब्बा घ्या, छोटासा आपला कापूरचा डब्बा असतो बघा, किंवा कुठलाही डब्बा घ्या, स्वच्छ धुतलेला असावा. तर त्याच्यामध्ये काय करायचं, त्याच्यामध्ये त्या प्लास्टिक डब्यात तुम्हाला ते 2 मणी टाकायचे आहेत. असं तुम्हाला जी सेवा सांगितली, जे गोष्टी सांगितल्या ते तुम्हाला 24 तारखेला कालाष्टमीपासून ते तुम्हाला 31 ऑक्टोबर पर्यंत करायचं आहे. रोज संध्याकाळी सांगितलं तुळशीला दिवा धूप लावायचं, त्यानंतर देवघराजवळ शुद्ध गाई तुपात दिवा लावायचा, दशांश धूप लावायची. आधी घरातली नकारात्मक ऊर्जा अलक्ष्मी बाहेर काढण्यासाठी वल्गा सुक्त, कालभैरवाष्टक, श्री स्वामी समर्थांची 1 माळ आणि हे सगळ्या गोष्टी करून तुम्हाला पिवळी मोहरी आणि विभूती घरात टाकायची. त्यानंतर या कमळगट्ट्याचे 2 मणी हातात घ्यायचे आणि त्याच्यावर तुम्हाला 16 वेळेस षोडशी मंत्र, 1 माळ स्वामी समर्थ मंत्र आणि 1 माळ कमलात्मक मंत्र. ही लक्ष्मीची लक्ष्मीकारक सेवा आहे, ज्याच्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीला आवाहन करायचं असतं. आणि हे 2 कमळगट्ट्याच्या मणीवर सेवा केल्यावर ते वेगळ्या डब्बीमध्ये भरून म्हणजे टाकून रोज ठेवायचे आहेत. असं करून तुम्हाला रोज करायचं आहे कालाष्टमी ते 31 ऑक्टोबर पर्यंत. रोज 2-2 मणी घ्यायचं, हे मणी सगळे संपवायचे. ते तुम्हाला 24 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर पर्यंत. आणि ती विभूती पण तुम्हाला पूर्ण पिवळी मोहरी रोज ही सेवा करायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला ज्या दिवशी लक्ष्मीपूजन आहे 1 तारखेला, त्या दिवशी तुम्हाला मी सांगेल की म्हणजे जे 16 मणी आहेत त्या मण्यांचं जे तुम्ही वेगळ्या डब्बीत सेवा करून काढलेले आहेत त्या मणींचं काय करायचं ते मी तुम्हाला सांगेल, म्हणजे व्यवस्थित सांगेल. आता थोडक्यात तुम्हाला सांगते. रोज यानुसार अमावास्येच्या दिवशी सकाळी 2 मणी, याच्यातले 2 मणी जे आहेत ते तुम्हाला 1 तारखेला सकाळी सेवा करायची आहे. 2 मण्यांची सकाळी करायची आणि ती सेवा केल्यावर तुम्हाला त्याच्यावरती हवन करायचं आहे. या कमळगट्ट्यांच्या पूर्ण मण्यांचं जे सेवा केलेली कमळगट्ट्याचे मणी असतील त्याचं तुम्हाला हवन करायचं आहे. 1 नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन ज्या दिवशी आहे त्या दिवशी सकाळी करायचं आहे. ते हवन कसं करायचं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल, कारण की व्हिडिओ आज खूप मोठा झालेला आहे. त्यामुळे नक्की समजून घ्या, कारण की सेवा आणि सगळ्या गोष्टी सांगणं खूप महत्त्वाचं होतं. आणि तुम्हाला कळालं असेल की किती महत्त्वाचं आहे की आपल्याला जर वाटत असेल की आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीने प्रसन्न व्हावं, आपल्याला आशीर्वाद द्यावा, आपली भरभराट व्हावी, आर्थिक प्रगती व्हावी. जे काही आता हे वर्ष गेलं ते गेलं, नुकसानीमध्ये गेलं किंवा आर्थिक तोट्यामध्ये गेलं असेल, कशामध्ये गेलं असेल, पण येणारं वर्ष हे सुख समृद्धी आणि भरभराटीचं जावं, हे असं जर तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच आपल्या दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रातून हा दीपावली संजेचा बॉक्स घेऊन या. अतिशय अति उच्च कोटीची ही सेवा आहे, जी वर्षातून एकदाच करायची असते, पण खूप लाभदायक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.